ऋणमुक्तेश्वर मंदिर. इथे असं म्हणतात की आपलं कर्ज असेल किंवा काही ऋण असेल. फायनली आता आम्ही कालभैरवचं दर्शन झालंय असं म्हणतात, कारण की महाकालला जाण्याआधी पहिले कालभैरवला जायचं. आम्ही जवळ आता किती आपण 5 मंदिरं आम्ही बघितली. हे 6वं आहे आणि हे आहे मुक्तेश्वर, ऋणमुक्तेश्वर मंदिर. इथे असं म्हणतात की आपलं कर्ज असेल किंवा काही ऋण असेल तर ते फिटतं किंवा मग पुन्हा पुन्हा आपल्याला कर्ज काढायला लागत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि कालभैरवचं सुद्धा दर्शन आमचं सगळ्यांचं खूप छान झालं, खूप छान वाटतंय. गर्दी खूप होती, आम्हाला असं वाटलं होतं की 2-2.5 तास लागतील, पण अवघ्या 1 तासाच्या आत आमचं दर्शन झालं आणि खूप छान वाटतंय. खूप सुंदर दर्शन झालं. तुला कसं वाटतंय? मलाही छान वाटतंय. एवढं वाटलंच नाही की एवढं फास्ट मध्ये अजूनही खरं नाहीच वाटत आहे की आपण इथे उज्जैन मध्ये आलो आहोत. आणि कालभैरवचं खूप सुंदर आहेत आणि कालभैरवचं दर्शन एवढं लवकर होईल वाटलंच नव्हतं. असं वाटलं तर खूप गर्दीमध्ये वेळ जाईल. खूप होती आणि आमचं वेळ काय म्हणतात त्याला, गर्दी तर खूप होतीच, पण तिथे गाभाऱ्यात दर्शन सुद्धा घेताना आम्हाला एकदम घेता आलं. लवकर आलं. म्हणजे 10 सेकंद तरी आम्हाला थांबता आलं. 10 बाकीच्या नको म्हणजे काय माहिती आम्हाला 10 सेकंद तरी थांबता आलं. छान तिघांचंही दर्शन छान झालं. सो येस, आता बघू थोडंसं. आता किती तरी 4:30-5 झालेत बहुतेक. आता आम्ही संध्याकाळी जाणार आहोत महाकालला आणि तिथे बघू अजून आपण काय काय गोष्टी बघतो. सो येस, पूर्ण ब्लॉग नक्की बघा. सो फायनली गाईज आम्ही रूमवर आलो होतो, आवरलो, खूप दमलो. एक्झर्शन एवढं झालंय चालून अक्षरशः लिटरली तिथं पायाचे झाले. हा ना, काय म्हणणं तुझं? खूप दमायला झालंय, पण छानही तेवढंच वाटतंय. आणि असं वाटतंय की वेळ आहे, म्हणजे वेळ कमी पडतो आणि काय काय बघू आणि काय काय नको असं होतंय. दमणूक तर झालीये, पण तरी आता आम्ही आवरतोय. आणि फायनली आता आम्ही कालभैरवचं दर्शन झालंय असं म्हणतात, कारण की महाकालला जाण्याआधी पहिले कालभैरवला जायचं. सो आम्ही कालभैरवचं दर्शन घेतलं. आणखीन बरीच काही मंदिरं बघितली, ती तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलीच असेल. आणि आता आम्ही फायनली महाकालला चाललोय. सो सगळ्यांनी आम्ही तिघांनी ब्लॅक थीम केली आहे आणि आता आवरलंय आणि आता आम्ही महाकालला निघतोय. तर बघू तिथे आतमध्ये काय काय बघायला मिळतंय आणि आपल्याला. सो चलो, लेट्स गो. सो फायनली आता आम्ही महाकालला निघालेलो आहे आणि इकडच्या रिक्षा वेगळाच वाटतायत. हा पण जरा एक्सपिरियन्स घेतोय आम्ही. रिक्षा जरा कॉमिक येत, कॉमिक मध्ये तुम्हाला उतरला दाखवतो. कशा एकदम छोट्या म्हणजे लिटरली बघा, इकडं अशा बसायला जागा, इकडे 2 जण बसा. फायनली आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप छान. आता एवढ्या पॉझिटिव्ह एनर्जी आल्यात ना. दुपारचं जे काही थोडंसं हेक्टिक वाटत होतं किंवा पाय दुखत होते, ते आता अक्षरशः असं वाटतंय की एकदम म्हणजे एंट्री केल्या असं अजून तर दर्शन व्हायचंय आणि त्याच्या आधीच मोकळं वाटतंय. म्हणजे असं वाटतं अजून परत एक राऊंड मारून यावं. सकाळचा जो झालाच हो. आणि असं वाटतं इथेच थांबावं आणि कुठे कुठे बघावं आणि खूप वेगळं वाटतंय. खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह वाटतंय. सो येस, आपण आता आत चाललोय आणि बघू आतमध्ये अजून काय काय बघायला मिळतं. बघा, हे तुम्हाला दाखवतो महादेवाचं. बघा, प्रत्यक्ष ते खूप छान वाटतंय. हा ना, साक्षात मग काय. पंचमुखी
पंचमुखी मारुती आणि महाग आहे महाकाल. कहानियों में से आज हम वो कहानी सुनाएंगे जिसका सृजन मग 17 तारखेनंतरच याचं